श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 76 ते 82। या अध्यायामध्ये देवांना सिंधू दैत्याकडून त्रास आणि गणेश जन्म या कथा आहेत। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। ब्रह्मदेव व्यासांना म्हणाला, हे मुने, इंद्राकडून देवांच्या दुर्दशेचे वृत्त ऐकून विष्णूला राग आला। तो गरुडारूढ होऊन त्वरेने अमरावतीकडे निघाला। इंद्र ही देवसेनेसह त्याच्या समवेत होता। त्यांना आलेले पाहून सिंधूच्या दैत्यसेनेने सर्व सामर्थ्यानिशी इतका प्रखर हल्ला केला की देवांना त्यांचा प्रतिकार करणे अशक्य झाले। ते घाबरून दशदिशांना पळू लागले। तेव्हा मात्र विष्णूने आपले सुदर्शन चक्र दैत्यांच्या दिशेने भिरकावले। त्या चक्राने लक्षावधी दैत्यांना कंठस्नान घातले। आपल्या सेनेची हानी पाहून चंडमुंडादी बलाढ्य दैत्य विष्णूवर एकदम धावून गेले। त्याने आपल्या कौमोदकी गदेने त्या सर्वांना झोडपून घायाळ केले। सिंधू दैत्य अनावर संतापाने मोठ्याने गर्जना करत देवांवर धावून गेला। त्याने तुंबळ रणकंदन केले। समोर येणाऱ्या प्रत्येक देवाला पराजित करून तो वेगाने पुढे सरकत राहिला। त्याच्या अंगात रणमद संचारला होता। तो कोणालाच आटोपत नव्हता। देवांचे आव्हान संपवून तो विष्णूशी युद्ध करण्यास सरसावला। त्याने त्याला युद्धासाठी ललकारले। विष्णूने सुदर्शन चक्र आवरून घेतले। त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ भीषण युद्ध झाले। सिंधूने विष्णूच्या प्रत्येक शस्त्रप्रहारास निष्प्रभ केले। तो कोणत्याही उपायांनी आवरला जात नाही हे जाणून संतापलेल्या विष्णूने आपली गदा त्याच्या दिशेने फेकली। ती त्याने वरचेवर झेलली। तिचा दातांनी चुराडा केला। त्याचा तो विलक्षण पराक्रम पाहून विष्णू प्रसन्न झाला। तो म्हणाला, सिंधू दैत्या, तुझे युद्ध कौशल्य पाहून मी संतुष्ट झालो आहे, तरी इष्टवरदान मागून घे। सिंधू म्हणाला, हे विष्णू, तू सर्व देवांसह माझ्या गंडकी नगरीत येऊन राहा। श्रीहरीने त्याचे म्हणणे तत्काळ मान्य केले आणि युद्ध थांबले। त्यानंतर सिंधूने सत्यलोक आणि कैलासावर स्वारी करून ते जिंकून घेतले। तेथे आपले अधिकारी नियुक्त केले। मग तो विष्णूसह सर्व देवांना घेऊन गंडकी नगरात आला। त्याने देवांना नगरातून बाहेर जाण्यास बंदी केली। या सर्वांवर त्याचे सेवक अहोरात्र लक्ष ठेवू लागले। त्याने यज्ञयाग बंद पाडले। धर्मानुष्ठानांना सक्त मनाई केली। त्रिभुवनासह सर्व लोकांचा मी स्वामी आहे, म्हणून माझ्या प्रजाजनांनी देवाब्राह्मणांची व गायींची पूजा न करता केवळ माझी पूजा करावी, अशी सर्वत्र दवंडी पिटली। वरदानामुळे विष्णूसह सर्व देव सिंधू दैत्याच्या तावडीत सापडले। ते त्याच्या नजरकैदेतच होते जणू। त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी दैत्यराजाची परवानगी घ्यावी लागत होती। यातून सुटका व्हायची तरी कशी, असा त्या सर्वांना मोठा प्रश्न पडला। त्यांनी एकत्रित विचारविमर्शन केला। तेव्हा देवगुरु बृहस्पती म्हणाले, गणपती हा संकट निवारक म्हणून प्रसिद्ध आहे। तो सनातन परब्रह्म आहे। तोच विश्वाचे आदिबीज आहे। आपण त्याला शरण जाऊन त्याची आराधना करू। तो प्रसन्न होऊन आपल्या सुटकेसाठी निश्चित प्रयत्न करील। तो विचार सर्वांना पटला। मग त्यांनी नगरातीलच एका गुप्त मंडपात दशभुज गणपतीची मातीची सिंहारूढ मूर्ती स्थापन केली। तिची षोडशोपचारे पूजा केली। त्यावेळी त्या मूर्तीतून असामान्य तेज प्रकट झाले। त्या तेजामध्ये देवांना आदिविनायकाचे दर्शन झाले। त्याने सर्वांना धीर दिला। तो म्हणाला, देवांनो, तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही। मी सर्व साक्षी आहे, सर्वांचे मनोगत जाणतो। सिंधू दैत्य फारच उन्मत्त झाला आहे। त्याच्या अत्याचारांनी त्रिभुवन ग्रासले आहे। मी लवकरच पार्वतीच्या पोटी मयुरेश्वर नावाने अवतार घेऊन त्याचा नाश करीन। धर्माचे पुनरुज्जीवन करीन। सत्ययुगात मी विनायक नावाने अवतरलो। या त्रेतायुगात मी मयुरेश्वर असेन। द्वापारात गजानन आणि कलियुगात मी धूम्रकेतू म्हणून अवतार घेणार आहे। गणपतीने अभय दिल्यामुळे सर्व देव चिंतामुक्त झाले। ते सर्वजण योग्य काळाची वाट पाहत कालक्रमणा करू लागले। कैलासावर सिंधूची सत्ता प्रस्थापित झाल्यावर शंकर आपल्या गणपती परिवारासह मंदार पर्वतावर राहू लागला। एके दिवशी पार्वतीने त्याला विचारले, नाथ, सर्व देवांमध्ये तुम्हीच वरिष्ठ आहात, थोर आहात, म्हणून तुम्हाला महादेव म्हणतात।
सर्वजण तुमचीच भक्ती करतात, पण तुम्हीही नित्यनेमाने उपासना करता याचे मला नेहमीच नवल वाटते. तुम्ही कोणाची आराधना करता ते जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. शंकर म्हणाला, प्रिये, गणपती हा सनातन परब्रह्म आहे. तोच परमात्मा आहे. तोच विश्वाचा परात्पर सद्गुरू आहे. गणांचा अधिपती म्हणून त्याला गणेश म्हणतात. तो त्रिगुणांना स्वतःच्या ताब्यात ठेवतो म्हणून त्याला गुणेश म्हणतात. मी त्याचीच आराधना करतो. तो अत्यंत कृपाळू आहे. त्याच्यामुळेच ब्रह्मदेवाला सृष्टीनिर्मितीचे सामर्थ्य प्राप्त झाले. एकनिष्ठेने व एकाग्रतेने ध्यान केल्याशिवाय त्याच्याविषयीचे यथार्थ ज्ञान होत नाही. ते ऐकून पार्वती जिज्ञासेने म्हणाली, नाथ, गणपतीची माझ्यावर कशी कृपा होईल? त्याचे स्वरूप मला कसे जाणता येईल? शंकर म्हणाला, तू गणपतीच्या एकाक्षर मंत्राचा 12 वर्षे जप कर. त्या योगे तुझ्यावर त्याची कृपा होईल. तो तुझे इष्ट मनोरथ पूर्ण करेल. तुला त्याच्या स्वरूपाचे ज्ञान देईल. शंकराने तिला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. ती मेरू पर्वतावर निघून गेली. तेथे एकांतात 12 वर्षे तपश्चर्या केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गजाननाने तिला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. पार्वती म्हणाली, भगवंता, तुझ्या दर्शनाने मी कृत्य झाले आहे. तुझी माझ्यावर नेहमी कृपादृष्टी राहो. तू माझा पुत्र होऊन नेहमी माझ्या समवेत राहावेस अशी माझी इच्छा आहे. तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन देऊन गणपती अंतर्धान पावला. पार्वतीच्या तपश्चर्येची अशी गोड सांगता झाली. ती मंदार पर्वतावर परतली. तिच्या तपश्चर्येचा वृत्तांत ऐकून शंकराला फारच प्रसन्न वाटले. तो म्हणाला, प्रिये, या परमात्म्याने तुझ्या पोटी अवतार घेणे ही फारच मोठी गोष्ट आहे. तो जगाचा उद्धार करील. त्यानंतर पार्वती नित्यनियमाने गणपतीची आराधना करू लागली. त्याच्या ध्यानाचा तिला छंदच लागला जणू. तो परमात्मा कधी एकदा आपल्या पोटी जन्मतो असे तिला झाले होते. ती त्याला मनोमन स्तनपान करवीत असे. त्याच्या बाललीला कशा असतील याची कल्पना करीत असे. एकदा भाद्रपद शुद्ध चतुर्थीस तिने गणपतीची मातीची मूर्ती तयार केली. तिचे मनोभावे पूजन केले. तेव्हा ती मूर्ती एकदम सजीव झाली. ती म्हणाली, माते, तू ज्याचे निरंतर ध्यान करतेस तोच मी परमपुरुष गणपती आहे. सिंधू दैत्याच्या वधासाठी तुझा पुत्र म्हणून मी अवतार घेतला आहे. दुसऱ्याच क्षणी त्या मूर्तीने बालरूप धारण केले. ते दृश्य पाहून पार्वतीचे हृदय आनंदाने भरून आले. तिने त्या बाळाला वात्सल्याने आलिंगन दिले. त्याचे मुके घेतले. त्याला स्तन्य दिले. हे वर्तमान कळताच शिवासहित सर्व देवांना परमानंद झाला. मंदार पर्वत हर्षाने नाचू लागला. गणांनी केलेल्या मंगलवाद्याच्या निनादाने दशदिशा भरून गेल्या. पुत्रजन्माप्रित्यर्थ शंकराने मोठा सोहळा करण्याचे ठरवले. त्याने थोर ऋषींना बोलावून त्या बाळाचे जातकर्मादी संस्कार केले. त्यांनी त्याची जन्मकुंडली तयार केली व म्हणाले, भाद्रपद शुद्ध चतुर्थीस सोमवारी स्वाती नक्षत्रावर सिंह लग्न असताना आणि 5 ग्रह शुभ असताना जन्मलेला हा बालक महापराक्रमी होईल. हा दैत्यांचा संहार करून लोकांचे कल्याण करील. ते भविष्य ऐकून शिवाला फारच समाधान वाटले. त्याने आपल्या पुत्राचे 11व्या दिवशी थाटात बारसे केले. त्याचे गणेश असे नामकरण केले. जो कोणी या नामाचा कार्यारंभी उच्चार करील त्याचे कार्य निर्विघ्न पार पडेल असा शंकराने त्या नामाला वर दिलेला आहे. अशा रीतीने श्री गणेश पुराण भाग 2 अध्याय 76 ते 82 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.